नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे स्मार्ट MPSC कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या आयोगाकडून राज्यसेवा, त्यानंतर कंबाईन, त्यानंतर ग्रुप बी अशा काही विविध परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेमध्ये महाराष्ट्राशी निगडीत असलेल्या गोष्टी विचारण्याचा कल हा आयोगाचा जास्त असतो. त्याच अनुषंगाने आपण महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीमध्ये काय योगदान होते, संदर्भ कधीचा असणार आहे 1818 ते 1885. 1818 म्हणजे या ठिकाणी 1818ला महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मराठा सत्तेचा ऱ्हास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हापासनं ते 1885पर्यंत आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. आपण या लेक्चरमध्ये 3 प्रकारचे उठाव पाहणार आहोत. म्हणजे एक रामोशांचा उठाव पाहणार आहोत, त्यानंतर पाहणार आहोत आपण कोळ्यांचा उठाव पाहणार आहोत, आणि त्यानंतर आपण भिल्ल या जमातींचा उठाव पाहणार आहोत. मित्रांनो, हे लेक्चर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असे असणार आहे, कारण हे जे लेक्चर मी घेत आहे ते 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या संदर्भातून घेत आहे. मित्रांनो, त्यामुळे 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून केव्हा केव्हा आयोग हा डायरेक्ट प्रश्न विचारत असतो. मित्रांनो, तर ही सर्व गोष्ट लक्षात घेऊन मी हे लेक्चर तयार केलेलं आहे. तर स्किप न करता लेक्चर तुम्ही हे बघा, म्हणजे जेणेकरून जे काही पॉईंट्स असतील ते तुमचे मिस होणार नाहीत. मित्रांनो, चला मित्रांनो, आपण आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया. तत्पूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हे चॅनल आपल्याला अशाच MPSCच्या बाबत जे काही परीक्षा असेल त्याबद्दल मार्गदर्शन करण्याचे काम करणार आहे. मित्रांनो, ते पण आपल्याकडे सगळं मोफत मिळणार आहे. मटेरियल सगळं, म्हणजे पूर्ण प्री मेन्स सगळं मटेरियल मोफत असणार आहे आपल्या चॅनलवरती. पूर्ण सिलेबस हळूहळू या चॅनलवरती अपलोड होणार आहे, त्याबद्दल काहीच शंका नाही. त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, चला मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. पहा मित्रांनो, 23 जून 1757, कधी 23 जून 1757ला कोणती लढाई झाली होती? प्लासीची लढाई झाली होती. या प्लासीच्या लढाईमध्येच ब्रिटिशांचे भारतामध्ये आगमन होण्याची, ही म्हणजे पूर्ण त्यांना अधिकार मिळण्याची, ब्रिटिशांचा सत्तेचा पाया या लढाईच्या नंतरच आपल्या भारतामध्ये रोवला गेला. या लढाईच्या नंतरच बंगालमध्ये ब्रिटिशांना भरपूर काही अधिकार मिळाले होते. 1775 ते 1857 या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही प्रादेशिक विस्तार आपल्या या ब्रिटिशांनी करून आणलेला होता या ठिकाणी, ते आपण भरपूर या आंदोलनाच्या, आता हे ब्रिटिशांचं जे आंदोलन आहे, हे ब्रिटिशांचं आंदोलन का झालं याचे काही कारणं दिलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी या ब्रिटिशांनी प्लासीच्या लढाईनंतर आपल्याला या ठिकाणी पाय रोवले होते पूर्ण आपल्या इंडियामध्ये. आणि त्यानंतर जेव्हा महाराष्ट्रामध्ये 1818ला त्यांना सत्ता मिळाली होती की या ठिकाणी आपण एक राज्य निर्माण करू शकतो, त्यावेळेस त्यांनी माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना आपल्या महाराष्ट्र म्हणजेच मुंबई प्रांताचा कमिशनर बनवले होते. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी भरपूर गोष्टी पुढे केल्या होत्या. भरपूर चांगल्या गोष्टी केल्या एल्फिन्स्टननी शिक्षणाच्या बाबतीत, त्या आपण एका नंतर लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मग महाराष्ट्रामध्ये या जे काही ब्रिटिशांच्या विरुद्ध आंदोलन झाले होते ते नेमके कशामुळे झाले होते, त्यांच्यासाठी असणारी नेमकी कारणे काय होती, ते आपल्याला पाहणे खूपच गरजेचं आहे. मित्रांनो, कितीही केलं तर या बघा, पहिलं जे आपण रिझन या ठिकाणी पाहिलेलं आहे की ब्रिटिश यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये, म्हणजे भारतातील किंवा महाराष्ट्रातील जनतेमध्ये त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली होती. नेमकी ही तिरस्काराची भावना कशामुळे निर्माण झाली होती? काहीही केलं तरी ब्रिटिश हे जे लोक होते ते परकीय होते, म्हणजे परधर्मीय आणि परभाषिक देखील होते, परक्या संस्कृतीचे होते. म्हणजे त्यांची संस्कृती आणि आपली संस्कृती ही विभिन्न होती, वेगळी होती. मग त्यांनी जेव्हा भारतावर राजकीय वर्चस्व निर्माण झाले, त्यानंतर त्यांनी आपल्या राजवटीत आपले सर्वस्व हिरावून घेतले आहे, अशी लोकांची या ठिकाणी भावना निर्माण झाली होती. मित्रांनो, मग या सर्व गोष्टींमधून आपल्या जे काही ब्रिटिशांच्या विरुद्ध भारताच्या मनांमध्ये तिरस्काराची भावना निर्माण झाली, ही ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध आंदोलनाचं एक कारण आहे. दुसरं एक कोणतं महत्त्वाचं कारण आहे? आर्थिक शोषण. हे जे कारण आहे हे खूपच महत्त्वाचं कारण मानलं जातं. मित्रांनो, कारण जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली, त्या भारतामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये आर्थिक शोषणाच्या तत्वावर त्यांनी खूप काही आपल्या भारतातून जे काही संपत्ती होती ती इंग्लंडकडे घेऊन गेलेली होती. परिणामी ते खूप जास्त कर आपल्या भारतातील जनतेवर लावत होते. त्यामुळे या ठिकाणी भरपूर काही गोष्टी होत्या, ते आर्थिक शोषण हे महत्त्वाचं कारण होतं ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध आंदोलन करण्याचं. त्यानंतर ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले,
त्यावेळेस त्यांनी सोबतच आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी मिशनऱ्यांना ते सोबत घेऊन आले होते. मिशनरी म्हणजे काय? मिशन म्हणजे काय असतं? एक संस्था असते आणि त्या संस्थेचा प्रचार करणारे लोक म्हणजे मिशनरी असतात. म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणाऱ्या लोकांना मिशनरी असे म्हटलं जातं. तर त्या मिशनरीना ते भारतामध्ये धर्मप्रसार करण्यासाठी घेऊन आले होते. मग ते जे मिशनरीज होते ते आपल्या इंडियामध्ये असणाऱ्या रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, जे काही मूर्तीपूजा वगैरे असतील त्याबद्दल ते टीका करायला त्यांनी सुरुवात केली होती. आणि त्यामुळे भारतामध्ये जे काही आपल्या जनतेमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात तिरस्कार निर्माण झाला आणि आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली. मग ज्यावेळेस आपल्या 1818मध्ये मराठ्यांची सत्ता ही गेली होती, त्यामुळे जे काही संस्थानिक होते ते संस्थानिक सत्ता गेल्यामुळे संतप्त झाले होते आणि त्यांनी रामोशी, भिल्ल, कोळी यांसारखे जे काही आदिवासी जमाती होत्या त्यांना एकत्र करून ब्रिटिशांच्या विरोधात धोरणं तयार करण्याची एक उपद्रव सुरू करण्यासाठी त्यांनी एक प्लॅन तयार केलेला होता. मग याच रामोशी, भिल्ल आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध यांनी जे काही धोरण केलं होतं त्या ब्रिटिशांनी यांच्यासाठी म्हणजे रामोशी, भिल्ल यांचे उठाव जे होते ते मोडून काढले. त्यांच्या अगेन्स्ट जे काही कारवाया चालू केल्या होत्या त्यामुळे या ठिकाणी आंदोलनाची या ठिकाणी ठिणगी पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहू शकतो की वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांच्या जे काही जुलमी धोरणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. सशस्त्र क्रांतीचा लढा त्यांनी त्या ठिकाणी उभारलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा भरपूर गोष्टी होत्या जे ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलनाची कारणे आपण पाहू शकतो. 11वीच्या पुस्तकामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत मित्रांनो. मी लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की आपण रामोशी, कोळी आणि भिल्ल यांचे महाराष्ट्रातील उठाव या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर उमाजी नाईक हे रामोशी जमातीमधले एक नेते होते. रामोशींचे जे काही लोक होते ते शेती करणे, पशुपालन करणे, किल्ल्यावरती बंदोबस्त, त्यानंतर मोठे जे काही वाडे होते त्या वाड्यांमध्ये पहारेकरी राहणे अशा वेगवेगळे कामं ते करत होते. किल्ल्याचा बंदोबस्त हा त्यांचा महत्त्वाचा व्यवसाय म्हणू शकतो किंवा त्याच्याकडे सोपवण्याची पद्धतच असे की ठराविक गावाचा महसूल गोळा करण्याचा त्यांचा अधिकार होता. त्यानंतर इंग्रजी जे काही राजवट होती त्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. मग इंग्रजी राजवटीमध्ये जे किल्ल्यांचे बंदोबस्त होते त्यांचे काम त्यांच्याकडे सोपवण्याची पद्धत जी होती ती बंद झाली आणि त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे उमाजी नाईक यांनी काय केलं होतं की आपल्या उठावाला सुरुवात केली होती. मग उमाजी नाईक यांचा जन्म जे आहे ते 1791मध्ये झाला होता. कुठं झाला होता? पुरंदरमधील भिवरी या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आपण पाहतो. वयाच्या 11व्या वर्षीच त्यांचे वडील जे आहेत ते वारले होते. त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं तर दादजी हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं. मग पुरंदर या ठिकाणी एक किल्ला आहे. त्या किल्ल्याच्या बंदोबस्तमध्ये हे त्यांचे वडील जे होते आणि त्यानंतर वडिलांच्या नंतर उमाजी नाईक हे त्या ठिकाणी बंदोबस्त करत होते. मग भोरजवळ एक गाव आहे विंग भोरमध्ये जवळ असणारे एक विंग गावामध्ये दरोडा टाकताना त्यांना पकडलं गेलं होतं हे आपण पाहू शकतो मित्रांनो. ते कधी पडलं होतं? 1818च्या दरम्यान त्यांना या ठिकाणी पकडण्यात आलं होतं मित्रांनो. मग तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असताना उमाजींनीच त्या ठिकाणी आपल्याला अक्षर ओळख करून घेतलेली पाहायला मिळते. मग त्यानंतर तिथून सुटका झाल्याच्या नंतर सत्तू नाईक यांच्यासोबत भांबुर्ड्यामध्ये एक खजिना त्याने लुटला होता. संतू नाईक जो होता तो त्यांचा एक रामोशांचा एक नेता होता आणि या भांबुर्ड्याच्या खनिजाच्या लुटण्यामध्ये उमाजी नाईकांचा भाऊ देखील त्यांच्यासोबत होता. भाऊचं नाव काय होतं त्यांच्या तर अमृता हे त्यांच्या भावाचं नाव होतं. काय होतं? अमृता हे त्यांच्या भावाचं नाव होतं. म्हणजे पहा, भांबुर्ड्याचा खनिजा कोणी कोणी लुटला जर असा प्रश्न विचारला ऑप्शनमध्ये संतू नाईक, त्यानंतर अमृता नाईक, उमाजी नाईक हे असतील ऑप्शन तर सर्व ऑप्शन बरोबर असणार. भांबुर्ड्याचा खजिना जे आहे ते उमाजी नाईक, अमृता नाईक आणि संतू नाईक या तिघांनी लुटला होता असं 11वीच्या पुस्तकामध्ये आहे. ते सरळ विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर उमाजी विरुद्ध 1826मध्ये इंग्रजांनी पहिला जाहीरनामा 1826 साली त्यांनी काढलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मग या 1826मध्ये काढलेला पहिला जे काही जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की उमाजी नाईक यांना पकडून देणाऱ्यांसाठी आपण या ठिकाणी 100 रुपये बक्षीस इंग्रजांकडून देण्यात येणार आहे असं झालं होतं. परंतु इंग्रजांना या जाहीरनाम्याचा बिलकुलच फायदा झाला नाही. यातून उलट इंग्रज अधिकाऱ्यांना एक निष्कर्ष काढता आला की लोक हे
उमाजींच्या बाजूने आहेत, कोणीही त्यांना माहिती पुरवत नव्हतं. मग जे काही लोक होते ते इंग्रजांच्या बाजूने बोलत नाहीत म्हणून दुसरा जाहीरनामा काढून जे कोणी दरोडेखोर साथ देतील त्यांना ठार मारण्यात येईल असे त्यांनी सांगितले. परंतु या घोषणेचाही देखील उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. मग असे तिसरा जेव्हा जाहीरनामा काढला, खूपच परेशान झाल्याच्यानंतर तिसरा एक जाहीरनामा ब्रिटिशांनी काढला. या तिसऱ्या जाहीरनाम्यामध्ये उमाजी नाईकांना पकडून देणाऱ्यास 1200 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं. हळूहळू पहा की जे काही पकडून देण्याची रक्कम होती ती वाढत होती. पहिल्या जाहीरनाम्यात 100 रुपये आणि तिसऱ्या जाहीरनाम्यात 1200 रुपये ही किंमत त्यांनी सरकारने देण्याचे ठरवले होते. मग या ठिकाणी उमाजी नाईकांनी काय केलं होतं की आता हे आपल्याकडे भरपूर जाहीरनामे झालेले आहेत बाबा, आपण पण काहीतरी करावं अशी त्यांची इच्छा झाली असेल मे बी. मग त्यांनी पुण्याचा जे काही कलेक्टर होता एच डी रॉबर्टसन जो काही कलेक्टर होता त्याच्याकडे त्यांनी 3 मागण्या आपल्या जे काही आहेत पाठवल्या होत्या. कोणी? आपल्या उमाजी नाईकांनी 3 मागण्या पाठवल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली मागणी काय होती की अमृता रामोशी आणि विनोबा यांना मुक्त करणे. अमृता रामोशी कोण होता? त्यांचा भाऊ होता. अमृता रामोशी आणि विनोबा या दोघांना मुक्त करणे. त्यानंतर रामोशांची जी काय परंपरागत वतने जी काय होती ती परत करणे. त्यानंतर तिसरी जी होती, पुरंदर आणि इतर ठिकाणी असणाऱ्या रामोशांच्या वतनाला इंग्रजांनी हात लावायचा नाही. या 3 गोष्टींची मागणी त्यांनी केलेली होती मित्रांनो. मग काय झालं होतं, मग हे जे काय झाल्याच्या नंतर मग आपल्या कलेक्टर रॉबर्टसनने 15 डिसेंबर 1827 रोजी जनतेसाठी एक जाहीरनामा काढला आणि त्यांनी उत्तर उमाजीला दिलं होतं. त्या उत्तरामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की जनतेने रामोशांना पाठिंबा द्यायचा नाही. 15 डिसेंबर 1927 यावेळेस त्यांनी रॉबर्टसन यांनी जाहीरनामा काढला आणि त्यांनी सांगितलं की पाठिंबा द्यायचा नाही. उमाजी, भुजाजी, पांडुजी, येसाजी या बंडखोरांना जो कोणी पकडून देईल त्यासाठी त्यांना 5,000 रुपये बक्षीस देण्यात येईल असं रॉबर्टसन यांनी सांगितलं होतं. मग रामोशी 4 परगण्यांमध्ये जनतेला त्रास देत आहे असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे त्यांना कठोर बंदोबस्त केला जाईल असं सांगितलं. मग जे कोणी आजपासून 20 दिवसात सरकारात हजर राहिल्यास, म्हणजे जे काही रामोशांबद्दल माहिती घेऊन सरकारमध्ये हजर राहिल्यास त्याची संपूर्ण माफी त्याला मिळणार आहे. बंडखोरांची माहिती देणाऱ्यास खास बक्षीस दिले जाईल. अशा काही गोष्टी होत्या त्या आपल्याला या ठिकाणी रॉबर्टसनने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं. मग कलेक्टर रॉबर्टसनच्या जाहीरनाम्यानंतर उमाजीला खूप राग आला होता आणि उमाजींनी 5 दिवसामध्ये 5 इंग्रजांना पकडलं होतं आणि त्यांचा शिरच्छेद केला आणि ते लष्करी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे पाठवून दिलं होतं. त्यानंतर 5 दिवसांनी म्हणजे पहा या ठिकाणी 25 डिसेंबर 1827 रोजी उमाजी नाईकांनी दुसरा जाहीरनामा काढला होता. पहिला जाहीरनामा कोणता होता की 1827मध्येच काढला होता, ते म्हणजे 3 भावाची सुटका आणि वतने परत करणे. तर दुसरे जे जाहीरनामा काढला 25 डिसेंबर 1827 त्याने सांगितलं की जे काही आमचे ठाणे, रत्नागिरी, पाटील मामलेदारांनी महसूल सरकारला द्यायचा नाही तर ते मला द्यायचं. म्हणजे कोणाला द्यायचा? उमाजींना द्यायचा असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. त्यानंतर उमाजी माणसे येतील तेव्हा पैसा तयार ठेवायचा, अन्यथा होणाऱ्या परिणामाला संबंधित लोक किंवा अधिकारी जबाबदार असतील असं त्यांनी सांगितलं. मग यावेळेस पहा मित्रांनो की 13 गावांनी उमाजींना महसूल दिला होता. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की उमाजींना किती गावांनी महसूल दिला होता? तर उमाजींना 13 गावांनी महसूल दिला होता. हे लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला विचारलं जाऊ शकते मित्रांनो. मग उमाजींची कैद कशी झाली? आता याच्यानंतर उमाजींची कैद पहा. तर उमाजीला पकडण्यासाठी सरकारने वेगवेगळे प्रयोग करून पाहिले होते, परंतु त्यांचा एकही जे काही प्रयोग होता तो सफल होत नव्हता. तेव्हा इंग्रजांनी माहिती काढून उमाजींची बायको, त्यांची 2 मुले आणि 1 मुलगी यांना पकडून कैदेमध्ये ठेवलं. त्यामुळे आता कुटुंबाच्या चांगल्या गोष्टींसाठी कुटुंबांचा विचार करून उमाजींनी स्वतःला इंग्रजांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर त्यांना त्यांची जे काही गोष्टी होत्या इंग्रजांनी उमाजींचे सर्व गुन्हे माफ केले आणि इंग्रजांची नोकरी स्वीकारण्यासाठी त्यांना सांगितलं. मग इंग्रजांची त्यांनी नोकरी स्वीकारली. मग त्यांना काय सांगितलं होतं की पुणे आणि सातारा या परिसरामध्ये तुम्ही शांतता टिकवण्याचे काम करा. मग त्यांनी या भागामध्ये शांतता टिकवली. मग काही दिवसानंतर जो काही हा 13 गावांचा महसूल उमाजींना मिळत होता, या महसुलावरून उमाजी व इंग्रज यांच्यामध्ये पुन्हा वाद पेटला होता आणि त्या ठिकाणी मग परत उमाजींनी रामोशांना एकत्र करण्यास सुरुवात केली. इंग्रजांच्या प्रदेशात दंगली घडून आणण्यासाठी त्यांनी एक योजनाबद्ध प्लॅन तयार केला होता मित्रांनो. या ठिकाणी रामोशांच्या टोळ्या विखरून ठेवणे आणि सर्व भागात एकाच वेळी उठाव करणे. 1857च्या उठावासारखंच आहे बरं का थोडंफार, म्हणजे एक वेगळ्या ठिकाणी ठेवायचं आणि एकदाच
उठाव करायचं. इंग्रजांबरोबर समोरासमोर संघर्ष करायचा नाही, गनिमी काव्याने संघर्ष करायचा. कसा करायचा? गनिमी काव्याने. आपल्या इकडचे लोक त्यामध्ये पारंगत असतातच, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मित्रांनो. रयतेला त्रास द्यायचा नाही, जिथं कुठं भाकरी मिळेल त्या ठिकाणी भूक भागवणे. इंग्रज सरकारने मग उमाजीला पकडण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर, कोणासाठी? कॅप्टन अलेक्झांडर आणि मॅकिंटोश यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे मित्रांनो. पहा मित्रांनो, उमाजींचे सहकारी जे होते त्याच्यामध्ये काही आता भरपूर गोष्टी हे पुढं पाहणारच आहोत. विरोधात कोण गेलं काय नाही, तर सोपवली होती. कोणाला? अलेक्झांडर आणि मॅकिंटोश यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. उमाजींशी त्यांचा पहिला संघर्ष मांढरदेवच्या डोंगरावर झाला, परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती काही लागले नाही. मग 26 जानेवारी 1831ला पुण्याचे कलेक्टर, कधी? 26 जानेवारी 1831ला पुण्याचे कलेक्टर जॉर्ज जिबर्न यांनी एक जाहीरनामा काढला. मित्रांनो, यांच्या उमाजींच्या कालखंडामध्ये भरपूर इंग्रजांनी जाहीरनामे काढले होते आणि भरपूर काही रक्कम जमीन देऊ केली होती. तेच आपण आता पाहणार आहोत. उमाजी, येसाजी, कृष्णाजी, भुजाजी यांना पकडून देण्यासाठी की नाही, सुरुवातीला 5,000 रुपये रक्कम आणि 200 बिघा जमीन या गोष्टी देण्याचे सरकारने मान्य केले. पकडून देणाऱ्यासाठी जो कोणी बातमी देईल त्याच्यासाठी 2,500 रुपये पैसे आणि 2,500 रुपये पैसे आणि 100 बिघा जमीन त्यांना देण्याचे ठरवले होते. पहा मित्रांनो, किती जमीन होती? 100 बिघा जमीन. 100 बिघा जमिनीमध्ये हे पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा काही पहिला जाहीरनामा काढला होता, म्हणजे हे आणखी 2 पुढे आहेत. म्हणजे हा रॉबर्ट जिबर्न यांनी काढलेला आहे, रॉबर्टसन नाही, जॉर्ज जिबर्न यांनी काढलेल्या जाहीरनाम्यामध्ये माहिती देणाऱ्याला, पकडून देणाऱ्याला 5,000 आणि 200 बिघा जमीन, माहिती देणाऱ्याला 2,500 रुपये रक्कम आणि 100 बिघा जमीन देण्याचे या ठिकाणी त्यांनी जाहीर केले. प्रत्यक्ष बंडात सामील असणाऱ्यांनी जर बातमी पुरवले तर त्याचे सर्व गुन्हे माफ होतील. मग याच्यावर परत उमाजींनी आपला एक जाहीरनामा जाहीर केला. मग त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? जो कोणी युरोपियन दिसेल त्याला ठार मारावे. ज्यांची वतने व तनखे इंग्रजांनी बंद केली आहेत त्यांनी उमाजींचा सरकारला पाठिंबा दिला तर ती वतने व तनखे आपण परत मिळवून देऊ. त्यानंतर कंपनी सरकारच्या पायदळ व घोडदळातील शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत, अन्यथा आपल्या सरकारची शिक्षा भोगण्यास तयार असावे. अशा भरपूर गोष्टी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितल्या होत्या. मग इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1831ला पुन्हा जाहीरनामा काढला आणि ही जी काही रक्कम होती, म्हणजे जी बातमी द्यायची जी रक्कम होती, जे कोणी पकडून देईल त्यांच्यासाठी त्या ठिकाणी 10,000 रुपये बक्षीस आणि 400 बिघा जमीन, माहिती देणाऱ्यासाठी 5,000 रुपये बक्षीस आणि 200 बिघा जमीन. मग ही जी गोष्ट आहे ही खूपच जास्त रक्कम होती, खूप जास्त जमीन होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारे जे कोणी काळू आणि नाना हे त्याचे जे सहकारी होते उमाजींचे, ते त्यांच्या विरोधात गेले आणि त्यांचा एक जुना शत्रू होता बापूसिंग, हे बापूसिंग परदेशी, हा सुद्धा त्यांच्या विरोधात गेला. त्यामुळे त्यांना पकडण्यात आलं. मग 15 डिसेंबर 1831 रोजी या नाना हे जो कोणी त्यांचा सहकारी होता त्यांनी उत्तोळी या ठिकाणी त्यांना पकडले. मग 3 फेब्रुवारी 1834 रोजी उमाजी नाईकांना फाशी देण्यात आली. यामध्ये मी सांगितलेल्या भरपूर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. चला मित्रांनो, आपण पुढे पाहूयात कोळ्यांचा उठाव कसा कसा झालेला आहे. कोळी जे आहेत ना, मुख्यतः किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्येच ते राहायचे असत. मग या कोळ्यांचा उठाव जो आहे तो 3 टप्प्यामध्ये झालेला होता. पहिल्या टप्प्यामध्ये की नाही, पहा मित्रांनो, 1824मध्ये मुंबईमध्ये असणारी जी काही नेटिव्ह इन्फंट्री होती त्या नेटिव्ह इन्फंट्रीचा उठाव झाला होता. मग या नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये रामजी भांगडिया म्हणून एक कोळी समाजातील व्यक्ती नोकरीस होते. मग तो इन्फंट्रीचा जो उठाव झाला होता तो उठाव इंग्रजांनी मोडून काढला आणि ते मोडून काढल्यामुळे रामजी भांगडिया जे होते नाराज झाले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी नाराज झाल्यामुळे राजीनामा दिला. मग पोलीस दलातील कोळी जमातीचा जो काही अधिकारी होता रामजी भांगडिया, हा नाराज झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि कोळी जमातीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सुरू केला. मग सरकारी धोरणास विरोध करण्यास त्यांनी सुरुवात केली, सारा भरण्यास नकार दिला, कोळी जमातीचे संघटन करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याने शस्त्रास्त्रे जमवली आणि 1828 रोजी रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला. हा जो उठाव झाला होता तो 2 वर्ष चालला होता आणि अलेक्झांडर आणि मॅकिंटोश म्हणजे उमाजी नाईकांच्या मध्ये आपण पाहिलेला आहे, अलेक्झांडर आणि मॅकिंटोश यांनी हा उठाव दडपून टाकला होता. पहा मित्रांनो, हे जे उठाव होत आहेत, जे काही
पहिला टप्पा झाला, त्यानंतर दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा यांच्यामध्ये जे काही उठाव झालेले आपण पाहिलेले आहेत ते सर्व जे आहेत ते म्हणजे शेवटीला ब्रिटिशांनी दडपूनच टाकलेले आहेत. त्यानंतर पहा 1839मध्ये पुन्हा एकदा पुण्यात उठाव झाला होता. या उठावाच्या वेळेस दुसरा बाजीराव पेशवे जे आहे यांचे पेशवेपद परत दिले असे मराठ्यांच्या राज्यांची स्थापना झाली आहे आणि संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं. मग त्यावेळी सरकारीचा खजिना जो होता तो घोड नदीच्या काठीवरती होता. मग या घोड नदीच्या काठावर असणारा सरकारी जो काही खजिना होता तो लुटण्यात आला होता. मग रोज या असिस्टंट कलेक्टरने उठाव मोडून काढण्याचा पुणे येथून सैन्य बोलवले होते. 54 कोळ्यांना त्यावेळेस पकडण्यात आले होते. अशा पद्धतीने या ठिकाणी दुसरा उठाव दडपून टाकण्यात आला होता. मग तिसरा टप्पा जो होता मित्रांनो, इंग्रजांनी कोळ्यांचा 2 वेळा उठाव मोडून काढला आपण पाहिला आत्ताच. मग त्यांना पूर्ण यश आले नव्हते. उठाव तर मोडून काढले पण पूर्ण यश आलेले नव्हते त्यांना. कोळ्यांनी 5 वर्षे थांबले आणि त्यानंतर शस्त्रे माणसे या ठिकाणी गोळा केली. मग रघु भांगडिया आणि बापू भांगडिया या दोघांच्या नेतृत्वाखाली पुन्हा 1845च्या जवळपास त्यांनी उठाव चालू केला. सातारा, पुरंदर या ठिकाणी यांचे उठावाचे लोण पसरले. पुणे, नाशिक आणि नगर हे मेन ठिकाण होते तिसऱ्या टप्प्यातील कोळ्यांच्या उठावामध्ये. 1845मध्ये रघु भांगडिया आणि बापू भांगडिया यांच्यामधील बापू भांगडिया यांना पकडण्यात आले आणि 1850पर्यंत हा उठाव शांत झाला. याचा कायमचा बंदोबस्त करून टाकला मित्रांनो. पहा मित्रांनो, अशा गोष्टी या ठिकाणी आपण खूपच इम्पॉर्टंट पाहत आहोत. मग त्यानंतर जो काही झालेला आहे भिल्लांचा उठाव, तो भिल्लांचा उठाव जो होता तो 1803 पासून सुरू झाला होता. भिल्लांची मेन वस्ती कोणती होती तर आरवली, विंध्य, त्यानंतर सह्याद्री, सातपुडा या ठिकाणी आपल्याला भिल्लांची जे काही वस्ती आहे ते पाहता मिळते. तर त्यांच्या उपजीविकेचे साधन कोणते कोणते होते तर शेती करणे, पशुपालन करणे, शिकार करणे, मासेमारी करणे अशा गोष्टी या ठिकाणी ते करत होते. मग भिल्लांनी काय केलं होतं, लढाऊ खूप होते ते भिल्ल लोक. मग पेशवाईच्या अखेरच्या काळात खानदेशात अराजकता माजली होती खूपच जास्त प्रमाणात. याचा फायदा भिल्लांनी घेतला आणि 1803मध्ये उठाव केला. पहा मित्रांनो, 1803मध्ये त्यांचा भिल्लांचा पहिला उठाव झालेला आपण या ठिकाणी पाहतो. 1818मध्ये जेव्हा भिल्लांनी सातमाळा अजंठा भागात उठाव केले त्यावेळी कॅप्टन ब्रिग्ज हा त्या भागाचा कलेक्टर होता. मग त्याने हा उठाव दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी भिल्लांची जी काही रसद होती म्हणजे खाण्यापिण्याचं जे काही सामान होतं ती सामानच तोडून टाकलं, म्हणजे जाऊ देत नव्हतं. तोडून या ठिकाणी रसद तोडली म्हणजे सामान तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही त्यांनी. चिडून भिल्लांनी मोठ्या प्रमाणात मग लुटालूट करण्यास सुरुवात केली. रयत गावे सोडून जाऊ लागली होती. त्यानंतर भिल्लांवर नियंत्रण करणे इंग्रजांना शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी सौम्य धोरण स्वीकारले आणि त्यामध्ये काही भिल्लांना पेन्शन दिल्या. काही प्रदेशातील बंदोबस्तांमध्ये काम भिल्लांच्याकडे सोपवण्यास सुरुवात केली. शरण येणाऱ्या भिल्लांना माफी देण्याचे ब्रिटिशांनी चालू केले. मग याचबरोबर पूर्वीचे सर्व हक्क बहाल केले जातील असा जाहीरनामा सुद्धा काढला. भिल्लांनी मात्र या जाहीरनाम्याला दाद दिली नाही. मग भिल्लांनी आपला उठाव सुरूच ठेवला. त्यावेळी मग सातमाळामध्ये चिल नाईक म्हणून एक त्यांचा नेता होता. कोण होता? चिल नाईक समावेश होता. मग त्याने इंग्रजांना हैराण करून सोडले. कॅप्टन ब्रिग्जने त्याचा पाठलाग केला परंतु तो त्याला काही मिळाला नाही. मग भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कॅप्टन ब्रिग्जने कॅप्टन डुसॉटची निवड केली. भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कॅप्टन डुसॉट यांची नियुक्ती करण्यात आली होती. भिल्लांचा प्रमुख जो होता शेख डुल्ला यास पकडला आणि त्यांना कठोर शिक्षा दिली होती. मेजर मोनिन यांच्याकडे जबाबदारी बंदोबस्ताची सोपवलेली आपण पाहतो. मग 1822मध्ये हिरा नावाच्या एक व्यक्ती होता भिल्लांचा, त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भिल्लांनी उठाव सुरू झाले. उठावाचे स्वरूप त्यावेळेस 1822च्या वेळेस खूप जास्त प्रमाणात होते. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उठाव झालेला आपण पाहतो. मग 1825मध्ये सेवाराम घिसाडी यांच्या नेतृत्वाखाली परत भिल्लांचा उठाव झालेला आपण पाहू शकतो. मग लेफ्टनंट ऑट्रम हा भिल्लांचा बंड शमवण्यामध्ये यशस्वी झाला होता. ऑट्रम यानेच सेवारामला पकडला आणि तो भिल्लांचा जो काही बंड होता त्या ठिकाणी, भिल्लांचा जे काही उठाव होता त्या ठिकाणी संपुष्टात आला होता. मित्रांनो पहा, खूपच महत्त्वाचं लेक्चर होतं हे. स्किप करून पाहू नका, तुम्हाला थोडासा फायदा होणार नाही मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा जो टॉपिक आहे तो आयोगाच्या आवडीचा आहे म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो, कारण भारताच्या स्वातंत्र्याशी रिलेटेड महाराष्ट्राशी जे काही असणार आहे ते परीक्षेमध्ये विचारलं जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात मित्रांनो. थोडंसं लेक्चर मोठं असेल परंतु भरपूर गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आपण. याचा पुढचा भाग लवकरच व्हिडिओ अपलोड होणार आहे मित्रांनो, त्यामुळे काही काळजी करू नका, येऊन जाईल तो पण व्हिडिओ.
पाहत राहा मित्रांनो स्मार्ट MPSC कॉर्नर यूट्यूब चॅनल. आईवडिलांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करत राहा. गॉड ब्लेस यू ऑल.